सावेडीत महिलांचा छळ, तरुणाविरोधात गुन्हा दाखल. सावेडी उपनगरातील निर्मल नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाकडून महिलांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. सूरज काळे या तरुणाविरुद्ध एका विवाहित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटलंय की सूरज काळे हा गल्लीतून ये जा करताना महिलांकडे अश्लील नजरेने पाहतो, हातवारे करणे असे प्रकार सातत्याने करत आहे. याबाबत संबंधित महिलांनी व त्यांच्या कुटुंबियांनी त्याला तसेच त्यांच्या घरच्यांना समज देऊनही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. तर बुधवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास सूरज काळे याने टेम्पो थेट फिर्यादीच्या घरासमोर लावून जोरजोरात हॉर्न वाजवला. टेम्पोतील टेपचा आवाज वाढवून त्याने फिर्यादीचे नाव घेत फिर्यादीला बाहेर बोलावले. फिर्यादी व त्यांची बहीण ही बाहेर आल्यानंतर सूरजने अत्यंत लज्जास्पद शब्द वापरला. जबरदस्तीने हात धरून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे. याच वेळी आरोपी सूरजने फिर्यादीच्या बहिणीशीही अंगलटपणा करत अश्लील वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटलंय. दोघींनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा होताच सूरजने शिवीगाळ करीत पोलीस तक्रार जर केली तर सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलंय. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार दीपक गांगुर्डे हे करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरातील नागरिकांनी सूरज काळे विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. आज कारवाई झाली नाही तर उद्या आणखीन गंभीर घटना घडू शकते अशी संतप्त प्रक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.